तुमचे केस गळताय ना, तर पहिले स्वतःला एक प्रश्न विचारा की महागडा शॅम्पू, सिरम, हेअर ऑइल, इंटरनेटवरचे हजार उपाय करूनही केस का बरं गळत आहेत? कारण बऱ्याच लोकांना माहित नाही केसाचे गळायचे कारण फक्त इथं नाही, बरेच कारण आहेत त्याचे. एक उदाहरण देऊन समजून सांगतो तुम्हाला. समजा तुमचं केस म्हणजे एक खूप भारी झाड आहे, तर डोक्यावरील त्वचा म्हणजे जमीन, आणि तुमचं रक्त म्हणजे त्यासाठी लागणारं पाणी. आता जर मातीमध्ये पोषणच नसेल तर झाड तुम्ही किती महागड्या पाण्याने धुवा ना, ते कमजोरच राहणार. म्हणून केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरातील पोषणाची कमतरता. आलं लक्षात? समजून घ्या ही गोष्ट. केस गळण्याचे काही प्रमुख कारण मी तुम्हाला समजून सांगतो, बरेच असू शकतात. पहिलं म्हणजे प्रोटीन कमतरता, आयर्नची कमतरता, व्हिटॅमिन डी कमी असेल, व्हिटॅमिन B12 कमी असेल, झिंकची कमतरता असेल, ठीक आहे. तुम्हाला काही अनुवंशिक कारण असेल, तुम्ही अचानक वेट लॉस केलाय, क्रॅश डाएट केलं, त्यामुळे देखील होईल. ताणतणाव, तुमचं स्ट्रेस, झोपेची कमतरता, थायरॉइडचे बरेच आजार, ठीक आहे. तुम्हाला काही कोविड नंतर काही जणांना हेअरफॉल झालाय. असे बरेच कारण आहेत, ते तुम्ही समजून घ्या. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की केस जर गळत असतील ना, तरी स्वतः एक व्याधी नाहीये, ती तुमच्या शरीरात लपलेल्या व्याधीचं एक संकेत असतंय, हे समजून घ्या तुम्ही. विनाकारण फक्त केस गळती याला ट्रीट करत बसू नका. सर्वात मोठा स्कॅम काय माहितीये का? तुम्ही लोक काय चुका करतात? 7 दिवसात केस वाढवा, 100% गॅरंटीड हेअर ग्रोथ, हे तेल लावा आणि टक्कल गायब. जर तेलानं केस वाढले असते तर या जगात एकही टक्कल माणूस राहिलं नसतं. हे तुम्ही समजून घ्या. तेल, शॅम्पू, सिरम, केस हे तुमचे केसाला फक्त माऊ ठेवू शकतात, त्यांना थोडंसं क्लीन करू शकतात, हे तुमची मदत करतील. पण शरीरात जर पोषण नसेल तर केस वाचू शकत नाही. आलं लक्षात? खरे उपचार म्हणजे काय? कारण शोधणे, कारण शोधा. पुरेशा आहार घ्या, डाळी खा, कडधान्य, अंडे, दूध, पनीर, हिरव्या भाज्या खा, आयर्न घ्या, व्हिटॅमिन डी घ्या, B12, झिंक, हे सगळे आधी तपासून घ्या. 7 ते 8 तास झोप घ्या, ताण कमी करा. आणि काही लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं देखील लागतील, हे तुम्ही समजून घ्या. विनाकारण इकडचे तिकडचे उपाय करत बसू नका. याचा लिंक मागा, त्याला लिंक मागा, नका करू. काहीच होणार नाही. केस वापसच येणार नाही जर तुमचं मूळ कारणही तुम्हाला कळलं नाही. तुमच्या केसांची गुणवत्ता जी आहे ना, तुमच्या ताटातून कळेल. तुमच्या काय खाता, तुमच्या बाथरूम मधल्या बाटल्यांनी नाही कळणार. केसावर हजारो रुपये करण्याआधी तुमच्या स्वतःच्या शरीरावर, पोषणावर खर्च करा. आलं लक्षात? काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.